अरे वा, आज अर्धा तास लवकर. आज लेकीची प्रॅक्टिस बघायला नाही गेला? रोज प्रॅक्टिसला मी जातोच असं नाही ग. जरा थकल्यासारखं वाटलं म्हणून घरी आलो लवकर. काय झालं? डॉक्टरांना फोन करू का मी? तुम्ही बायका ना, तुम्हाला काही सांगण्याची चोरी आहे. लगेच चालल्या ऍडमिट करायला. काही नाही, साधी कणकण आहे. तसं नाही हो, मला काळजी वाटते तुमची. बरं राजे कुठे आहेत तुमचे? अजून ग्राउंड वरून परत नाही आलाय. खूप आनंदी असतो पण आजकाल. आपण बरं झालं ना त्याचं क्रिकेट चालू केलं पुन्हा. आणि गायत्री सुद्धा खूप खुश आहे त्याचं क्रिकेट पुन्हा सुरू झालं म्हणून. काहीतरी चुकतंय. उमा माझ्यापासून काहीतरी लपवते, पण तिला काही विचारायची आत्ता तरी माझी इच्छा नाहीये. जोपर्यंत उमा स्वतःहून काही बोलणार नाही तोपर्यंत मी त्याच्या मुळाशी जाणार नाही. काय झालं? काय विचार करताय एवढा? अहो म्हणजे गायत्रीला खूप बरं वाटलंय त्याच्या क्रिकेटसाठी. मला एक कळत नाही, त्याची प्रॅक्टिस सुरू व्हावी म्हणून इतक्या विनवण्या करण्यासारखं काय घडलंय? एखाद्या गुन्हेगाराची चौकशी करावी असं का विचारताय? तुम्ही बसा, मी मस्त शिरा करते तुमच्यासाठी. उमा, तू जरी विषय बदललास तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत माझा विषय संपत नाही. काय झाले नक्की? मी तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलू शकत. तेच तर म्हणतोय मी, खोटं बोलूच नकोस. काय झालंय ते सांग. या सगळ्यामध्ये ना तुम्ही लक्ष घालायची गरज नाहीये. ते माझं मी ठरवेन ना, लक्ष घालायचं का नाही घालायचं ते. काय झालंय? मी सगळ्याची व्यवस्थित काळजी घेतलीये. नक्की? हो. ठीक आहे तर मग गो अहेड. मस्तपैकी साजूक तुपातला शिरा करून आण. मला माहिती आहे तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. बरं झालं तू आलास. एक्सक्यूज मी, आपण रिहर्सल्स करूया इफ यू डोंट माइंड. सॉरी सर. किमो किटू चल. किटू चल. बाय. घरी व्यवस्थित आहे. ओके बाय. हो पण आज एवढा लवकर जायची सुबुद्धी कशी झाली? किटू जास्त आगाऊपणा करू नकोस. बाय. ऐक, घरी नीट जा, पण मी घरी आल्यावर मला इकडचे तिकडचे प्रश्न विचारू नको. बाय किटू. कार्तिक, कार्तिक कुठे चाललास? प्लीज थांब ना. ऍक्च्युली उद्या माझा एक फॅशन शोचा इव्हेंट आहे, सो मला त्याच्या रिहर्सल्स अटेंड करायचं आहेत आणि मीटिंग. कम ऑन कार्तिक, आय नो यू आर परफेक्ट. तुला रिहर्सल अटेंड करायची काय गरज आहे? प्लीज थांब प्लीज. रिहर्सल्स अटेंड नाही केल्या तर रिहर्सल चांगल्या नाही होणार आणि त्यामुळे उद्याचा शो चांगला नाही. अँड सगळेच तुझ्यासारखे टॅलेंटेड नसतात ना. प्लीज कार्तिक, टॅलेंटेड वगैरे काही नाही. त्या दिवशी तू मला एनकरेज केलं म्हणून मी चांगलं परफॉर्म करू शकले. सो प्लीज स्टे प्लीज. आय एम सॉरी, मी इथे थांबलो तर माझ्या तिकडे शोची वाट लागेल. आय नो, तू ऐन वेळेस जाऊन सगळं व्यवस्थित मॅनेज करशील, कारण कार्तिकची कीर्ती सगळ्यात वरती, राईट? आय एम सॉरी अनु, पण माझी गरज तिकडे आहे आणि माझ्या इथे थांबण्याने न थांबण्याने काही फरक पडतच नाही आहे ना. फरक पडतो कार्तिक. युअर एन इन्स्पिरेशन टू मी. प्लीज थांब. पण काय आहे ना अनु, काही लोकांना मी इथे थांबलेलं आवडणार नाही. सो कार्तिक, तू माझ्यासाठी तरी थांब प्लीज. अनु, आय एम सॉरी, आय हॅव टू लीव्ह. मला जायलाच पाहिजे. कार्तिक, मी
मी पहिल्यांदाच तुझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि तू नाही म्हणतोयस. प्लीज थांब कार्तिक, प्लीज. पहिल्यांदाच एखाद्याची मागणी पूर्ण केली ना की लोक हट्टी होतात. कार्तिक